राजकारणात काय घडणार याच्या गप्पा गावच्या पारावर, धावत्या लोकल ट्रेनमध्ये, ते अगदी चहाच्या टपरीवर रंगतायत. आपल्या देशात तर प्रत्येक जण राजकीय विश्लेषक असतात. असं असलं तरी प्रशांत किशोर यांच्या राजकीय भाकितांना एक वेगळं महत्त्व आहे. याच प्रशांत किशोरांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाकीत वर्तवलंय. ते काय आहे पाहूया या रिपोर्टमधून. भाजप 400 पार करणार की नाही? राज्यात महायुती की मविया? प्रशांत किशोरांची राजकीय भविष्यवाणी. प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काही भाकीतं वर्तवली आहेत. किशोर यांनी गेल्या अनेक निवडणुकांबाबत अंदाज वर्तवलेत आणि ते बहुतांशी खरे ठरलेत. त्यामुळे त्यांच्या या भाकिताबाबतही मोठी चर्चा रंगली आहे. त्यांनी देशातल्या सत्तेच्या समीकरणावर वर्तवलेलं भाकीत पाहूयात. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून 400 पारचा नारा दिला जातोय, पण प्रत्यक्षात भाजपला 300 जागा मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राग नाही, मात्र भाजपला स्वबळावर 370 जागा मिळणं अशक्य आहे. त्यांना जवळपास 300 जागा मिळतील, मात्र 270च्या खाली सुद्धा ते जाणार नाही, असं भाकीत प्रशांत किशोरांनी वर्तवलंय. प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांसाठी विधानसभा लोकसभेला राजकीय व्यूहरचना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या निकालांबाबतही अंदाज व्यक्त केलेत. राज्यातील स्थितीबाबत किशोर यांनी काय भाकीत केलंय पाहूया. महाराष्ट्रात 20 ते 25 जागा जिंकू असा विश्वास मवियालाय. मवियानं 25 जागा जिंकल्या तरी भाजपचं काहीही नुकसान होणार नसल्याचं किशोर यांचं म्हणणं आहे. सध्या महाराष्ट्रात 48 पैकी 23 जागा भाजपकडे आहेत. अशा स्थितीत विरोध वाढूनही भाजपचं नुकसान नाही. देशातील लोकसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यात. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीत मुख्य सामना आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानानंतर दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेली राजकीय भविष्यवाणी कितपत खरी ठरते याची उत्सुकता. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.